रतीब घाला आणि गुलाल करा म्हणजे नाही ती गोष्ट खरी आहे. रतीब घाला आणि गुलाल करा. हा ही गोष्ट 100% खरी आहे. कारण आम्ही आता गुलालाच्या आसपास आहे. मित्रांनो बलवान नंदी पशुखाद्य नेण्यासाठी दादा कुठून आलाय? महिम सांगोल तालुक्यात. महिम. आणि त्यांना प्रत्येक वेळा मला वाटतं ती एकदम वनीत पोती, कारण त्यांना तिथं आसपास शाखा नाही तुमच्या. आमच्या इथं नाही शाखा कोणाची. आणि इथे लांब पडत असल्यामुळे आम्ही एकदाच 10-15 घेऊन जातो. बर. आज मित्रांनो त्यांचं मला वाटतं किती खोंड आहे तुमची सगळी टोटल दोघं? 4 खोंड आहेत सगळे आमच्याकडे. म्हणजे आमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये 4 खोंड आहे ती. आणि 2 महिन्यापासून आम्ही चारतोय त्यांना. काय तुम्हाला रिझल्ट आला की दानाभाऊ म्हणते का मोठं बोलते दानाभाऊ नुसतं सांगा? नाही, रिझल्ट फिटनेस ही वगैरे चांगली आहे बैलांना. म्हणजे वस्त्र आहे आमची आदत. आणि आतापर्यंत कसं होत होतं, आमचं गट निघायचं पण कुठं घासाघाशीत निघ, कुठं वासरू कमी पड बैलाला, असं होत होतं आधी. पण हे खाद्य चालू केल्यापासून म्हणजे आतापर्यंत तर कुठल्याच बैलाला वासरू कमी पडलं नाही आपलं. म्हणजे ह्याच्या आधी वासरू तुमचं बैलाला कमी पडत होतं? हा, थोडंफार कमी पडायचं, तोंडात कमी, म्हणजे निकालात जरा थोडं आरी येत होतं. त्यामुळं आम्ही म्हटलं काहीतरी नवीन प्रयोग करून बघूया, म्हणून तुमच्या या खाद्याची माहिती मिळाल्यावर 2 महिन्यापूर्वी चालू केलं आम्ही. पण आता चांगला रिझल्ट आहे. आता डबल मित्रांनो 15 पोती न्यायसाठी आली ती. आणि त्या भागातल्या लोकांना जरी मित्रांनो आता बस जर कसं होतं, प्रत्येक जण इथे येण्यापेक्षा आलं तर ह्यांच्यापेक्षा आता पोती 10-15 पोती हे घेऊन जाणार आहे ती. पण माझं काय म्हणणं, तुमच्याकडे एखादं जरी माणूस आलं तर त्याला द्या तुम्ही आता असं तसं या भागात आल्यानंतर तुम्ही घेऊन जा. चालतंय. काय आपल्याला सगळ्याला सहकार्य करायच्याच भावनेनं आपण आलोय. कसं आहे, आला एखादा एकासाठी इकडे येऊन त्याला परवडणार नाही. तिथे जवळ आसपास आला तरी आपण देऊया त्यांना, काय नाही. शाखा जमलं तुमचं जर रुटीन बसलं तर तुमच्यापाशी पण पोती ठेवू शकतोय आपण तिथं. कसं होतंय आता इतक्या लांब नाही ना, म्हणजे मला पण बरोबर वाटत ना. प्रत्येक आज मला महिम इथं किती किलोमीटर? 65-70 किलोमीटरच्या आसपास भरते. 70 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि त्यांना फरक पडला, ती घेऊन चालली मित्रांनो. आणि काय हो तुम्हाला काय वाटतं की बाबा ही जी आपण म्हणजे मुलाखती हे बघताय तुम्ही, जे तुम्ही मला वाटतं तुम्ही पण कुणाचं तर बघूनच आला असेल इथं, तुम्हाला काय वाटलं की बाबा ती कसं त्यातून आपल्याला तुमच्यात काय बदल वाटलं? कसं झालं, मुलाखती बघितल्या एवढा विश्वास बसला नव्हता आमचा. पण पहिल्यांदा चारून बघूया म्हणलं. पण आम्ही जाईल तिथं गट काढतोय. आणि 2 फेऱ्या म्हणजे कंटिन्यू जाईल त्या मैदानात आमचं 2 फेऱ्या होत्यातच. पण वासरू घरी आलं का, जसं 2-4 दिवसाच्या गॅपवर असतं तसं फ्रेश वासरू राहते. काहीच अडचण नाही, म्हणजे खाया पियाला, रतीब खायला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, रतीब चारावं लागत नाही त्याला असं गोळ करून. हाय असं सुट्ट जरी ठेवलं म्हणजे थोडं ओलं करून तरी तेच ती मनानं खाते. बरं, म्हणजे चारायचा ताप वाच. हा, चारायचं. पहिलं कसं होतं, आम्हाला ती गोळ करून चारायला लागायचं. आता काय अडचण नाही, हाय असं खाते. बर. आणि पुढच्या रानाला वगैरे काय बदल, म्हणजे बदल काय झालं? पण फरक पडला. आता त्याला बैल पुरवणं अशी अवस्था झाली आमची. मित्रांनो पहिलं बैल कमी पडायचा, म्हणजे वस्त्र आमचं कमी पडायचं. आणि आता त्याला बैल पुरवणं. म्हणजे पहिलं तुम्ही पहिल्यापेक्षा स्टेज वाढली तुमची एक प्रकारे. म्हणजे बलवान नंदीचं मित्रांनो रिझल्ट आहे का तर आहे, तुम्ही बघितलं. आणि त्यासाठी इतक्या लांबनं कोणी येऊ शकत नाही. गाडी घेऊन आली ती, 15 पोती घेऊन चालली ती. तुमचा नंबर सांगा, जरी एखाद्याला तिथल्या तिथं जर न्यायचं असलं तर मी न्या 100%. परत तुम्हाला मी आणून पोच करतो. पण या बारीनं तुम्ही सहकार्य करा की जर त्या इथनं पाक शिंगणापूरपर्यंत येते ती न्यायला किंवा इथं येते न्यायला. एकतर शिंगणापूरच्या शक्यवनं ती तुमच्या भागातली माणसं जाते ती किंवा इथनं नेते ती. तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 90-96-96 31-45. बरं दादा, तुम्हाला काय फरक वाटतोय का ह्यांच्या वासरात किंवा तुमच्या वासरात? भरपूर फरक पडलाय. त्याने सांगितलं ते सगळं चांगलं. बरं. म्हणजे पहिलं वासर लईच कमी पडत होते तोंडाला, आता बैल पुरत नाही त्या वासरा. आता अनेक लोकांना मी म्हणतो की बाबा रतीब घाला आणि गुलाल करा, म्हणजे नाही ती गोष्ट खरी आहे. रतीब घाला आणि गुलाल करा. हा, ही गोष्ट 100% खरी आहे. कारण आम्ही आता गुलालाच्या आसपास आहे. पहिलं गटाला आम्हाला भीती वाटत होती, आपल्याला गट निघतो का नाही. पण आता आम्ही असं मैदानात जाताना बिंदास जाणार, आज आपला गट निघणार. सेमीला काही शेवटी नशीब काय होईल ते होईल, असं आहे. आणि वैयक्तिक असं पण नाही की मित्रांनो म्हणजे मोकळ्यात जाहिरात करायची. आधी आपला पहिलवान सुद्धा तयार करून दाखवला, आजी लंपीत गावला मारला म्हणून सोडून दिलं तर माणसाने. सगळ्यांनी म्हणले अरे मग आता काय जाणार आहे तिकडं. दादा इथं दादांना विचारा पाहिजे तर तुम्ही. दादा या 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 इकडे या 2 मिनिट. या दादा या या इथं व्हायचं.
आता आमच्या इथलं स्टॉपचं म्हणजे एक प्रकारे पहिल्यापासून बैल ह्यांनी सांभाळलेली ती. दादा तुम्ही येता जाता बघत होता वासरू कसं होतं आपलं काय अवस्था? आजारी पडलं पाक नमकीन जाम झालं तुम्हाला वाटत होतं जगल वाटत होतं ते वासरू, नाही बस पण आज करते का नाही गुलाला? आज तुम्हाला ती ही तर विश्वास आहे का बाबा तीच गुलाला करते आहे का ती? म्हणजे हाय की विश्वास आता लंपीत जे वासरू पाक मारायला लागले होतं तुम्ही स्वतः म्हणला याला जगल नाही जगल, पण ती वासरू जगवलं नाही आपण. जगलो आणि आता अनेक लोकांना असं वाटतं की बाबा त्या वासराच्या अंगात ताकद नाही काय नाही, किंवा लंपीत गावलं होतं पूर्णपणे, परत निमोनिया झाले बस चांगलं झाले. आणि पळायला कसं दादा वाटते तुम्ही बघितलं? चांगलं पळते तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं स्वतःचं रिझल्ट घेतला मित्रांनो. असं काय नाही की कोणाचे ऐकून बिकून, स्वतः ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट घेता ना त्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता हे करा. नाही आम्ही बी स्वतः रिझल्ट घेऊनच आलो. 2 महिन्यापूर्वी नेलतं ते रिझल्ट आला म्हणूनच परत म्हणलं आता एकदमच नेऊया, सारखं सारखं हेल्पट घालण्यापेक्षा रिझल्ट आलाय म्हणूनच आलोय ना आम्ही. तर मित्रांनो संपर्क साधा आणि त्या भागातल्या लोकांनी ह्यांच्यापासून न्या तात्पुरतं 100% 1-2 पोती तर आम्ही देऊ शकतो त्यांना एवढं लांब येण्यापेक्षा. इतक्याला येण्यापेक्षा जवळ आसपास कोणाला पाहिजे असेल तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आलं तरी चालते, काय अडचण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की धनाभाऊचं पोत 100-200 जास्त आहे. नाही. काय वाटतंय? क्वालिटी असल्यावर हां. पैशाकडे बघणारी माणसं कमी येते. क्वालिटी नसून मग 1000-1200 मिळते, मग क्वालिटी नाही ना, मग त्याचा उपयोगच काय? मग घालण्यापेक्षा नाही घातलेलं बरं ना. मग ते मला वाटतं की रेटपेक्षा तुम्ही क्वालिटी बघा. माझं म्हणणं आहे तुम्ही बाकीचं तुम्ही जर 2-1.5 किलो घातलं किंवा एक अर्धा किलो घातलं तर ही 400 ग्रॅम ठेवा. आणि पहिले खात नव्हतं ती असं, बर आता नाही चारावं लागत. आता ती पुढे ठेवलं का ती टेस्टी खाते. बरं तुम्ही समाधानी आहे ना महत्वाची गोष्ट. समाधानी आहे म्हणून तर इकडे आलोय ना. चला मित्रांनो धन्यवाद.